शास्त्री बुवा नमस्कार करते। आमच्या यमीचं लग्न ठरलं। काकू गोदा काकू, आमच्या यमीचं लग्न ठरलं। पार्वती वहिनी, आमच्या यमीचं लग्न ठरलं। तो दिवस आलाच अखेर आज। आता ताटातूट व्हायची। उशीत वाढलेली माझी सोनूली आज कायमची परक्या घरी जायची। तुझीच कृपा ही माझ्या यमुनेचा संसार सुखी कर देवा। तिची पाठवणी करायला तिला एक वार पोटाशी घट्ट धरून सगळ्या मायेची शिदोरी सोबत द्यायला मी नसेन, तेव्हा तूच सांभाळ तिला। बाळंभटजी, बातमी काय आहे? समजलं ते खरं आहे। माधव कोर्टातच आहे, पण कोर्टातच आहे आणि कोर्टाचं कामकाज रोजच्याप्रमाणे चालू आहे। हो, पण नजर ठेवणारा माणूस खात्रीचा आहे ना? हो अगदी। आणि मला वाटतं भाऊसाहेब तुम्ही काळजी करू नये। मुहूर्त गोरच आहे, कामकाज संपल्यावर। नाही बाळंभटजी, तरी सुद्धा मनाला घोर हा लागणारच। बरं ताई, मला सांगा, या दोन हारांपैकी कोणता हार घ्यावा बरं यमुनेसाठी? तो नाजूक आहे, मला वाटते तो छान आहे। गप गप, तुला काय कळते ग त्यातले? आणि काय ग, कुठला शोभून दिसेल हे सांगण्यासाठी जळले मेले बघितले कोणी तिला? मुलीचे वय तरी काय आहे? मला वाटतं 11। 11? अगो बाई, 11 म्हणजे जरा जास्तच वय आहे नाही का? माई, ताई, आजी, काही कळले का? काय झालंय? दादा रोजच्या प्रमाणे कोर्टात गेला आहे। अगं बाई, काय सांगतेस काय? हो ना, अगदी सागर संगीत, दिवसभराचे कचेरीचे बाड घेऊन। अरे देवा, कोणी सांगितले तू? सांगावयास कशाला हवे, एव्हाना सगळ्यांना ठाऊक झाले आहे। माधवराव कुठे आहे? अण्णासाहेब, आम्ही आमचा शब्द पाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। तुम्हाला दिलेल्या वेळेस वरात घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचलो, पण नवरदेव आमच्या सोबत नाहीयेत। ते कामानिमित्ताने बाहेर गेलेत, पण ते येतील। आम्हाला खात्री आहे। कारण आमची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तुमची अब्रू आणि आम्ही तुम्हाला दिलेले वचन दोन्ही पणास लागले, याची त्यांना जाणीव आहे। माधवराव येतील नक्की। आपण बाळंभटजी, अण्णासाहेब, कोर्टाच्या आवारात सर्वत्र शोधले, कोर्टाचे कामकाजही संपले आहे। तिथे कोणाचाच पत्ता नाही, साधं चिटपाखरू सुद्धा नाहीये। माधवरावांचा कुठेच पत्ता लागत नाही। मला वाटतं ते त्यांच्या मित्रासोबत मुंबईस गेले असावे। सागरेश्वरा, यमुने, अगं तुझा नवरा पळाला, मुंबईला गेला म्हणे। काय? माझा नवरा पळाला? माझा नवरा पळाला म्हणजे आता माझं लग्न नाही होणार, मी परत माझ्या घरी जाणार, माझ्या आईकडे। पळाला